12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजमधील केमिस्ट्री ह्या विषयातील सॉलिड स्टेटबद्दल आज आपण बोलणार आहोत. ह्यामध्ये केवळ एकच फॉर्म्युला आहे आणि त्यावरती न्यूमरिकल हमखास आहे. रो इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. ह्यामध्ये डेन्सिटी विचारले जाईल अथवा रेडियस किंवा एज लेंथ. यामध्ये SCC, BCC आणि FCC ह्याचे रेडियस आणि एज लेंथचे रिलेशन आपण परफेक्ट करून जावेत. थेरी पॉईंट ऑफ व्ह्यू सांगायचं झालं तर क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड ह्या दोघांचा डिफरन्स प्रत्येक दुसऱ्या वर्षाला विचारला गेलेला आहे. त्यासोबत काही इम्पॉर्टंट डेफिनेशन ॲनिसोट्रॉपी, आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम, आयसोट्रॉपी ह्यापैकी डेफिनेशनसुद्धा विचारल्या गेलेल्या आहेत. अदर आर्टिकलबद्दल बोलायचं झालं तर डिफेक्ट हा एक महत्त्वाचा पाठ राहतो. त्यामध्ये VSFI वॅकन्सी, स्कॉटकी, फ्रँकेल, इंटरस्टिशियल ह्या तुम्ही 4 वर्डला लक्षात ठेवलं तर संपूर्ण डिफेक्टचं आर्टिकल आपलं प्रॉपरली प्रिपेअर होऊन जातं. त्यासोबत MCQ किंवा एका मार्कासाठी क्रिस्टलाइन सॉलिड्सचे टाईप आणि त्याचे एक्झाम्पल्स ह्यावरती सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सोप्या आणि कमी कष्टामध्ये अतिशय हमखास मार्क आपल्याला सॉलिड स्टेट मिळवून देतो.